हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवीन वर्ष, नवीन उमेद, नवीन आशा आणि येणाऱ्या वर्षभरातल्या पुढच्या वर्षीच्या परीक्षांसाठी तुम्हाला लोकांना आत्तापासूनच खूप खूप शुभेच्छा. 2024च्या येणाऱ्या जेवढ्याही परीक्षा असतील, IBPS मार्फत किंवा बँकिंगच्या असतील, MBA असेल, SSC असेल किंवा त्यातल्या त्यात इन्शुरन्स सेक्टरच्या एक्झामिनेशन असतील, या सगळ्याच परीक्षांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी सारथी एज्युकेशन 2024च्या सुरुवातीलाच एक नवीन सिरीज, एक नवीन बॅच तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि नवीन सिरीज जी असणार आहे या वर्षीची, सुरुवातीला बिगिनर्स, त्याच्यानंतर अचिव्हर्स, नंतर विक्टर्स आणि एक ब्रँड न्यू आणि नवीन सिरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, ते म्हणजे विजेता सिरीज. सो यावर्षी असलेल्या 2024च्या पूर्ण वर्षभरामध्ये ज्या बॅचेस असतील त्यांची विजेता सिरीज आपण यावर्षी चालवणार आहोत. तेव्हा विजेता बॅच 1 बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, MBA CET आणि इन्शुरन्स या टिपिकली असलेल्या सगळ्या एक्झामिनेशनसाठी यावर्षीची आपली पहिली बॅच या वर्षाच्या सुरुवातीलाच आपण जानेवारी महिन्यामध्ये लॉन्च करत आहोत. मागच्या बऱ्याच काळापासून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या त्याच्या इन्क्वायरी आहेत की सर नवीन बॅच नेमकी कधी चालू होणार आहे, कशा पद्धतीने चालू होणार आहे, टायमिंग काय असणार आहे, फॅसिलिटीज काय काय असणार आहेत, फीचर्स काय काय असणार आहेत, फॅकल्टीज बाबतीत सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा हिअर इज द बॅच की ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने नवीन वर्षामध्ये आपण बॅच चालू करणार आहोत. ही बॅच चालू होणार आहे साधारणतः 8 जानेवारीपासून. तर सगळ्यात पहिल्यांदा या बॅचच्या बाबतीत असलेले फीचर्स सांगण्याआधी, या बॅचच्या बाबतीत फीचर्स सांगण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, सारथीचे असलेले याच्या आधीचे जे काही स्पेक्टॅक्युलर रिझल्ट्स आहेत किंवा रिझल्ट्स आतापर्यंत सारथीने काय काय प्रोड्यूस केलेले आहेत या बाबतीत एक 2 मिनिटात पहिल्यांदा पाहूयात. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की 2019ला 130 प्लस सिलेक्शन, 2020ला 210 प्लस, 21ला 350 प्लस, 22ला 500 प्लस आणि 2023 मध्ये साधारणतः स्टील आतापर्यंत जर आपण पाहिलं 150 प्लस सिलेक्शन झालेले आहेत. अजून याचे रिझल्ट्स जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः RRBचे रिझल्ट्स, त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये IBPSच्या POचे, क्लर्कचे, AFOचे रिझल्ट्स, हे सगळे रिझल्ट्स जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळतील. सो यावर्षीचं जे टार्गेट होतं 2023चं हे साधारणतः 1000 प्लस विद्यार्थी सिलेक्शन व्हायला पाहिजेत या हिशोबाने हे टार्गेट ठेवून त्या पद्धतीने आतापर्यंत सारथी एज्युकेशनने त्यांचं काम केलेलं आहे. सर या रिझल्टच्या बाबतीत बरोबर आहे, 2022च्या रिझल्टच्या बाबतीत जसं मी सांगितलं होतं 500 प्लस विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत वेगवेगळ्या एक्झामिनेशनमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2023 मध्ये जे टार्गेट होतं 1000 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे आणि किंबहुना ते सारथी एज्युकेशन पूर्ण करेल एवढा विश्वास आम्हालाही आहे आणि विद्यार्थ्यांनाही आहे. सर रिझल्टच्या बाबतीत ठीक आहे, पण याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी चालू होणारी जी बॅच आहे दॅट इज द सारथी विजेता बॅच 1. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने ही बॅच आपली यावर्षी चालू होणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन तुम्ही या बॅचेस करू शकता, ऑफलाईन तुम्ही या बॅचेसच्या बाबतीत करू शकता. सो टिपिकली सर नेमके फीचर्स काय असणार आहेत, व्हॉट अबाउट द फॅकल्टीज, कोण कोण फॅकल्टीज असणार आहेत, क्वालिफिकेशन्स काय आहेत, कारण जोपर्यंत तुम्हाला फॅकल्टीच्या बाबतीत कळणार नाही, जोपर्यंत फॅकल्टीज कशा पद्धतीने तेवढी स्ट्रॉंग टीम तुमच्यासमोर उभी आहे हे तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत तुम्हालाही विश्वास येणार नाही की येस यू कॅन डू इट किंवा आय कॅन डू इट. मग सांगण्याचं तात्पर्य काय की फॅकल्टीच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा आहेत क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी राहुल मिसाळ सर, MSc मॅथमॅटिक्स, ग्रामीण बँकेमध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सरांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. याच्यासोबत स्टेट बँक ऑफ हैदराबाद ज्यावेळेस होतं नंतर मर्ज झालं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट म्हणून सरांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. याच्यासोबत बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा सरांचं फायनल सिलेक्शन झालं, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा सरांचं असिस्टंट म्हणून फायनल सिलेक्शन झालेलं आहे. याच्यासोबत मागच्या 9 ते 10 वर्षापासून सर या सेक्टरमध्ये साधारणतः क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय शिकवत आहेत. आणि सरांचं एक खूप छान म्हणजे महाराष्ट्रातलं किंबहुना भारतातलं असं एकमेव गणिताचं पुस्तक किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं पुस्तक विथ सोल्युशन जे पुस्तक आहे ते सरांनी दिलेलं आहे. त्यामुळे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या बुकचे सर ऑथर सुद्धा आहेत. आणि याच्यासोबत अजून बरंच काही विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग असेल, पर्सनल काउन्सिलिंग असेल, याच्यासोबत एक्झामच्या स्ट्रॅटेजीज असतील, या सगळ्याच बाबतीत जो व्यक्ती सांगतो तो म्हणजे राहुल मिसाळ सर. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा पूर्ण सब्जेक्ट जो आहे तो राहुल मिसाळ सर तुमचा घेणार आहेत. याच्यासोबत 2 नंबर फॅकल्टी आहेत ते म्हणजे ज्ञानदेव वराडे सर. ज्ञानदेव वराडे सरांचं MBA फायनान्स झालेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीमधून, UGC नेट क्वालिफाईड सर आहेत. त्याच्यानंतर डेप्युटी मॅनेजर HDFC बँकेमध्ये सरांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, त्यावेळेस ऑल इंडिया रँक सरांचा 5वा होता. अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इन्शुरन्स सेक्टरमधल्या ज्या एक्झामिनेशन आहेत जसं AAO आहे, LIC मधली AAOची जी पोस्ट आहे ती सरांनी क्रॅक केलेली आहे. याच्यासोबत युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा ऑफिसर म्हणून सरांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. आणि मागच्या 12 वर्षापासून साधारणतः IBPSच्या असणाऱ्या सगळ्याच एक्झामिनेशन ला सर मागच्या 12 वर्षापासून साधारणतः शिकवत आहेत.
LRचं जे पुस्तक आहे, बरोबर आहे का, एक परिपूर्ण पुस्तक रिझनिंगसाठी आपल्याला त्याला म्हणता येईल. म्हणजे मुलं सांगताना सुद्धा अशा पद्धतीने सांगतात की सर एकदा वराडे सरांची बॅच केली की आयुष्यात पुन्हा रिझनिंगकडे पाहण्याची गरज नाही, फक्त प्रॅक्टिस करण्याची गरज पडते. या पद्धतीने साधारणतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारे लॉजिकल रिझनिंगचे आपले सर आहेत, ते म्हणजे ज्ञानदेव वराडे सर. तिसरा एक तुम्हाला चेहरा दिसतो तो म्हणजे प्रदीप वराडे सरांचा. सरांचं MBA पुणे युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे. मागच्या 12 वर्षापासून सर शिकवत आहेत. याच्यासोबत सोबत TEFL सर्टिफाईड ट्रेनर सर झालेले आहेत. आणि तुमचा इंग्लिश हा जो विषय आहे हे प्रदीप वराडे सर जे आहेत हे तुम्हाला शिकवणार आहेत. याच्यासोबत सोबत चौथा चेहरा जो आहे तो म्हणजे अक्षय चोळके सरांचा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस नाव घेतलं जातं की सर मला जनरल अवेअरनेसची तयारी करायची आहे, मला GAची तयारी करायची आणि परिपूर्ण तयारी करायची आहे, अशा वेळेस एकमेव नाव महाराष्ट्रातलं समोर येतं ते म्हणजे अक्षय चोळके सर. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सरांचं झालेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीमधून. सर युनिव्हर्सिटी टॉपर आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जनरल अवेअरनेस या विषयामध्ये खूप महत्त्वाची कमांड असलेले अक्षय चोळके सर आहेत. टीचिंग एक्सपिरियन्स मागच्या 4 ते 5 वर्षांपासून सर साधारणतः शिकवत आहेत. आणि जनरल अवेअरनेसचं गाजलेलं एक पुस्तक म्हणजे तुमची एक्झाम असो, इंटरव्ह्यूज असो, मेन्सची एक्झामिनेशन असो, या पुस्तकांमधून बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. असं जनरल अवेअरनेसचं पुस्तक सुद्धा सरांचं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. सोबत सोबत 5वं नाव जे आहे ते म्हणजे ॲग्रिकल्चर. महाराष्ट्रातली अशी एकमेव संस्था जी ॲग्रिकल्चरला थ्रू आउट द इयर म्हणजे पूर्व परीक्षेसोबत सोबतच जे ॲग्रिकल्चरचे स्टुडंट आहेत, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत, यांच्यासोबत महाराष्ट्रातली एकमेव संस्था जी परिपूर्ण तयारी करून घेते ती म्हणजे काय, सारथी एज्युकेशन. तर सारथी एज्युकेशनमध्ये 5वं जे नाव आहे सिद्धेश्वर कोंगे म्हणजे मी, MSc ॲग्रिकल्चर, त्याच्यासोबत सोबत बँक ऑफ इंडियामध्ये साधारणतः 2 वर्ष काम करण्याचा अनुभव मला आहे. आणि महाराष्ट्रातलं तुम्हाला माहीत असलेलं एक नाव म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चरचं जे पुस्तक आहे, या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. तर ॲग्रिकल्चर थ्रू आउट द इयर म्हणजे जनरल अवेअरनेस आणि ॲग्रिकल्चर पूर्ण वेळ शिकवल्या ज्या संस्थेमध्ये जातं ती एकमेव महाराष्ट्रातली संस्था म्हणजे सारथी एज्युकेशन. या 5ही फॅकल्टीज ज्या आहेत ह्या तुम्हाला या ठिकाणी दिसतात. सर याच्यासोबत सोबत या बॅचेसमध्ये अजून काय काय मिळणार आहे, म्हणजे तयारी करून घेत असताना फक्त तुम्ही प्रीची करून घेता, फक्त तुम्ही मेन्सची करून घेता, फक्त तुम्ही इंटरव्ह्यूची करून घेता, की कंबाईनली सगळ्या असलेल्या गोष्टींची तुम्ही तयारी करून घेता. सारथीमध्ये 0 to hero या पद्धतीनं आपण सगळी तयारी करून घेत असतो. म्हणजे नेमकं कसं सर, तर सारथीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस शिकवलं जातं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे सब्जेक्ट शिकवत असताना तुम्हाला पूर्व परीक्षेच्या दृष्टीने पहिल्यांदा सुरुवातीला काही दिवस शिकवल्या जातं. साधारणतः 2-2.5 महिन्यांपर्यंत तुम्हाला पूर्व परीक्षेच्या हिशोबाने शिकवल्या जातं. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये त्या बॅचेस कन्वर्ट होतात आणि मुख्य परीक्षेच्या हिशोबाने त्या डिफिकल्टी लेवलला ज्या प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्हाला करायला पाहिजे त्या लेवलची प्रॅक्टिस तुम्हाला साधारणतः यामार्फत करून दिल्या जाते. म्हणजे बॅचेस कंप्लीट होत असताना त्या फेजेसमध्ये आपण कंप्लीट करतो. पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षेसाठी वेगळे लेक्चर पुन्हा कंडक्ट केले जातात. याच्या सोबत सोबत ज्यावेळेस तुमचं इंटरव्ह्यूजसाठी सिलेक्शन होतं मग वेगवेगळ्या पद्धतीने RRB साठी असेल, IBPSचे वेगवेगळे इंटरव्ह्यूज असतील किंवा बाकीच्या बँकांचे किंवा बाकीचे वेगवेगळे इंटरव्ह्यूज असतील, या कंप्लीट पद्धतीनं तुम्हाला साधारणतः प्री, मेन्स, इंटरव्ह्यू आणि कंप्लीट असं एक पॅकेज तुम्हाला सारथीच्या मार्फत दिलं जातं. सो स्पेशल इंटरव्ह्यू सेशन्स सुद्धा वेगळे होतात, मॉक होतात, 1-to-1 इंटरव्ह्यू सुद्धा होतात, पॅनल सोबत सुद्धा इंटरव्ह्यू होतात, त्यातल्या चुका तुम्हाला सांगितल्या जातात आणि त्याच्यानंतर तुमचं मग जे आहे परिपूर्ण तयारी जी ती इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केल्या जाते. सर हे झालं इंटरव्ह्यूच्या बाबतीत आणि प्री आणि मेन्सच्या बाबतीत. सर सारथी ही भारतातली, जसं मी तुम्हाला प्रत्येक शिक्षकाच्या बाबतीत सांगितलं त्याच पद्धतीनं प्रत्येक शिक्षकाचं स्वतःचं डेडिकेटेड कंटेंट, डेडिकेटेड स्टडी मटेरियल हे विद्यार्थ्यांना प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये म्हणजे बुक फॉर्मॅटमध्ये ते आपण प्रोव्हाइड करतो. मग जसं क्वांट असेल, LR असेल, इंग्लिश असेल, GA असेल, ॲग्रिकल्चर सुद्धा असेल, या सगळ्यांचं प्रिंटेड स्टडी मटेरियल हे तुम्हाला प्रोव्हाइड या ठिकाणी केलं जातं. की सर हे 5ही विषयाची पुस्तकं मिळतात का, तर हो या 5ही विषयांची पुस्तकं मिळतात. सर मी ऑनलाईनचा विद्यार्थी आहे, मी ऑफलाईनचा विद्यार्थी आहे, डिफरन्शिएट काय करतं हे सुद्धा या पुस्तकं ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळतात का, तर हो मिळतात, घरपोच मिळतात. सर मी खेड्यागावात राहतो, तिथे सुद्धा हे स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे इंडियन पोस्टच्या मार्फत तुम्हाला हे स्टडी मटेरियल तुमच्या घरपोच, जिथे तुम्ही राहता, ऑनलाईन असाल तर ऑनलाईन स्टुडंटसाठी घरपोच पोहोचवल्या जातं, ऑफलाईन स्टुडंटसाठी हे स्टडी मटेरियल इथे क्लासरूममध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. सोबत हे सोडून वेगळ्या प्रॅक्टिस शीट्स सुद्धा, म्हणजे हे तर कंटेंट तुम्हाला दिलंच जातं, वेगळ्या प्रॅक्टिस शीट्स सुद्धा जसं क्वांटच्या असतील, LRच्या असतील, इंग्लिशच्या असतील, वेगळ्या प्रॅक्टिस शीट्स सुद्धा तुमच्या क्लासमध्ये करून घेतल्या जातात. जसं जनरल अवेअरनेसचं दर मंथली असलेलं करंट अफेअर्सचं मॅगझिन असेल, ॲग्रिकल्चरचं करंट अफेअर्सचे मॅगझिन्स असतील किंवा ॲग्रिकल्चरचं कंप्लीट कंटेंट असेल, ह्या सगळ्याच गोष्टी साधारणतः तुम्हाला या बॅचच्या मार्फत आपण प्रोव्हाइड करतो. सर हे तर झालं बुक्सच्या बाबतीत. जे विद्यार्थी ऑफलाईनला येतात, ऑफलाईनला
मग बऱ्याचदा होतं काय की सर मी ऑफलाईनला येतोय, मला थोडं इंग्लिश सुद्धा इम्प्रूव्ह करायचंय आणि अशा परिस्थितीमध्ये साधारणतः मला इंग्लिश इम्प्रूव्ह करत असताना मला रिडिंग सुद्धा करायचं, अवांतर वाचन सुद्धा मला थोडंसं करायचंय, मला थोडी रिडिंगची आवड आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी टिपिकली अवांतर वाचनासाठी किंवा इंग्लिशच्या रिडिंगसाठी टिपिकली आपण लायब्ररी सुद्धा एक डेडिकेटेड तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. विद्यार्थी येतात, तिथून ती पुस्तकं ते साधारणतः इश्यू करतात. रिडिंग झाल्यानंतर पुन्हा ती पुस्तकं जी आहेत ती साधारणतः आणून दिल्या जातात. सो या पद्धतीने साधारणतः जर तुम्ही पाहिलं तर लायब्ररी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते. सर क्लासरूम जे आहेत हे कशा पद्धतीचे आहेत, क्लासरूम जे आहेत ते कशा पद्धतीचे आहेत, तर क्लासरूम हे आपल्या हायब्रिड क्लासरूम असतात. टिपिकली जर तुम्ही पाहिलं तर जे विद्यार्थी ऑफलाईनला आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन कम्प्लिटली आपण शिकवतो. सोबत त्यांना एक रेकॉर्डेड ऍक्सेस सुद्धा ऑफलाईनच्या स्टुडंट्सला प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे ऑफलाईन स्टुडंटसाठी बसण्याची एक कम्फर्टेबल व्यवस्था, एसी क्लासरूम्स, सगळ्याच्या सगळ्या एसी क्लासरूम्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत. याच्या सोबत जे सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे अभ्यासिका. ज्यावेळेस विद्यार्थी इथं शिकतात, शिकल्यानंतर क्वांट रिझनिंग या विषयांची प्रॅक्टिस विद्यार्थ्यांना व्यवस्थित पद्धतीने करावी लागते आणि ही करण्यासाठी साधारणतः क्लासरूममध्ये किंवा क्लासरूमच्या असलेल्या आपल्या ज्या स्टडी रूम्स आहेत त्या स्टडी रूम्स सुद्धा तुम्हाला सारथी मार्फत प्रोव्हाइड केल्या जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असलेल्या ह्या सगळ्या एक्झामिनेशन टिपिकली ऑनलाईन कंडक्ट केल्या जातात. म्हणून आपण एक कम्प्युटर लॅब सुद्धा म्हणजे लायब्ररी आहे, रिडिंग रूम आहे, कम्प्युटर लॅब सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड या ठिकाणी केल्या जाते. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या फॅसिलिटीज सर त्याच फीसमध्ये इन्क्लूड आहेत की याच्या बाबतीत वेगळं पे करावं लागतं? डेफिनेटली नॉट. जी फीस तुम्हाला क्लासच्या मार्फत सांगितल्या गेलेली आहे त्याच फीसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असणार आहेत. अजून सर नेमकं काय काय असतं की सर आम्ही तर शिकून घेतलं, कारण ज्यावेळेस आपण टप्प्यांनी पाहतो की बरोबर आहे का, पहिल्यांदा पहिली फेज असते ती म्हणजे काय, ती म्हणजे अप्रोच की मला करायचंय काय हे डिसिजन घेणं. सेकंड थिंग जनरली काय असते की मला शिकायचंय, डेडिकेटेडली शिकून घेणं. तिसरी गोष्ट काय असते की मला डेडिकेटेडली प्रॅक्टिस करणं म्हणजे सॉल्व्ह करून पाहणं. चौथी असते की मला ऍक्च्युअल एक्झाम लेवलचे प्रश्न सोडवायचे आणि ऑनलाईन सोडवायचे, कारण परीक्षा ऑनलाईन होते. याच्यासाठी सारथीचं डेडिकेटेडली साधारणतः ऑनलाईन टेस्ट तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात, ऍप्लिकेशनमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात की सर स्टडी मटेरियल तर मिळतच आहे पण ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुमच्या वीकली टेस्ट असतील, मंथली टेस्ट असतील, या पद्धतीने तुमच्या टेस्ट सुद्धा या ठिकाणी कंडक्ट केल्या जातात. सर नेमकं काय काय सिम्पली सांगतोय पुन्हा एकदा, डेडिकेटेड तुम्हाला टेस्ट मिळतील, वीकली असतील, मंथली असतील, या टेस्ट तुम्हाला मिळतील. सर व्हॅलिडिटी किती वर्षाची असेल किंवा किती महिन्यांची असेल? ज्या दिवशी तुम्ही सारथीची बॅच परचेस करता, ही जी बॅच असणार आहे ज्या दिवशी तुम्ही परचेस करता तिथून साधारणतः 1 वर्ष, म्हणजे एखाद्याने 8 तारखेला बॅच परचेस केली असेल तर तिथून पुढे 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असेल. एखाद्याने 12 तारखेला बॅच परचेस केली असेल तर तिथून पुढे 1 वर्ष साधारणतः तुमची व्हॅलिडिटी असेल. म्हणजे व्हॅलिडिटीच्या बाबतीत काय, तर 1 वर्षाची व्हॅलिडिटी तुमची असेल. त्याच्यानंतर सर रेकॉर्डेड लेक्चर्स ऑफलाईन स्टुडंटसाठी सुद्धा मिळतील का? तर हो, जे काही लेक्चर्स क्लासमध्ये कंडक्ट केल्या जातात ऑनलाईन स्टुडंटसाठी तर ऑनलाईन अवेलेबल असतंच. ऑफलाईनच्या स्टुडंटला सुद्धा इफ असं झालं की सर माझं एखादं लेक्चर मिस झालंय, एखादं लेक्चर मला पुन्हा करण्याची इच्छा आहे, थोड्या काही गोष्टी मला अजून क्लिअर करून घ्यायच्या इच्छा आहेत, क्लासरूममध्ये झालेले जे काही लेक्चर्स असतील ते एक व्ह्यू सोबत तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅट्समध्ये सुद्धा मिळतील, 1 किंवा 2 व्ह्यूच्या दरम्यान, लक्षात घ्या. याच्या सोबत सर मला पर्सनली असं वाटतंय की माझा स्कोर कुठेतरी कमी जास्त होतोय सर, स्टडी बाबतीत मला कळत नाही की नेमका स्टडी कशा पद्धतीने करायला पाहिजे. याच्या बाबतीत तुम्हाला डेडिकेटेडली स्टडी प्लॅन्स दिले जातात. सोबत पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा तुम्हाला या ठिकाणी केलं जातं की सर मला अभ्यास करायचा पण मला कळत नाही कशा पद्धतीने करावा, मला ह्या अडचणी सर या ठिकाणी येत आहेत. मग अशा कंडिशनमध्ये काय आहे, तर दॅट इज द पर्सनल काउन्सिलिंग. सर अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सर इंग्लिश बाबतीत जे आहे, इंग्लिश बाबतीत सुद्धा तुमची विशिष्ट प्रॅक्टिस या ठिकाणी केली जाते. अजून सर काय महत्त्वाचं आहे, जसं सॅलियंट फीचर्स, सर मी ऑनलाईन बॅच करणार आहे किंवा मी ऑफलाईन बॅच करणार आहे, या 2 गोष्टीमध्ये साधारणतः ऑनलाईन बॅच करणार आहे किंवा ऑफलाईन बॅच करणार आहे, मग हे करत असताना साधारणतः ऑनलाईनसाठी काय काय मिळणार आहे आणि ऑफलाईनसाठी काय काय वेगळं मिळणार आहे. सगळ्यात पहिलं ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही विद्यार्थ्यांना टीचिंग जे आहे ते सेम असणार आहे, कारण क्लासरूम टीचिंग जे आपलं ते हायब्रिड असतं, म्हणजे जे क्लासमध्ये शिकवलं जातं त्याच पद्धतीने ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुद्धा ते मिळतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की अड्डा 247च्या टेस्ट ज्या आहेत ह्या ऑनलाईन स्टुडंटला सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजे क्लासच्या टेस्ट तर आहेतच, याच्या सोबत की सर माझी झालेली तयारी योग्य आहे का, मला टेस्ट करून पाहिजे, अशा वेळेस तुम्हाला अड्डा 247च्या टेस्ट सिरीज क्लासकडून प्रोव्हाइड केल्या जातात. नंबर 2 पर्सनल काउन्सिलिंग, तुम्ही टेलिफोनिक काउन्सिलिंगद्वारे सुद्धा कन्सर्न करू शकता, एखाद्या एखाद्या फॅकल्टीशी कन्सर्न करू शकता. डाऊट क्लिअरिंग सर याच्यासाठी आमचं कसं असणार आहे, कारण ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना जर डाऊट विचारायचे असतील तर त्यांनी कसे विचारायला पाहिजेत, तर प्रत्येक बॅचचं एक सेपरेट टेलिग्राम चॅनल, म्हणजे ऑनलाईनचे स्टुडंट ज्यावेळेस बॅच जॉईन करतात तिथे एक टेलिग्रामचा ऑप्शन तुम्हाला असणार आहे. त्या टेलिग्रामच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एका प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही ऍड होता आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या सूचना
किंवा बॅचेसच्या बाबतीतल्या सूचना, याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बॅच परचेस केल्यानंतर तुमच्या बॅचेसचा टाइम टेबल, आणि याच्यासोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुमचे डाऊट त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपण क्लिअर करतो. सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट अबाउट द स्टडी मटेरियल, की ऑनलाईनचा मी विद्यार्थी असणार आहे. जर मला विजेता बॅच 1 घ्यायची आहे आणि मी ऑनलाईन स्टुडंट आहे, तर हे ऑनलाईन स्टुडंट असताना साधारणतः मला बुक्स घरी पोहोचतील का किंवा PDF फॉर्मॅटमध्ये मिळतील का? तुम्हाला डेडिकेटेड स्टडी मटेरियल सगळेच्या सगळे पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की क्लासरूमच्या ज्या नोट्स आहेत काही PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळतील. सर ऑनलाईन बॅचची व्हॅलिडिटी किती दिवसांसाठी असेल, तर दॅट विल बी फॉर द 1 इयर. 1 वर्षासाठी तुम्हाला ऑनलाईन बॅचची जी व्हॅलिडिटी ती 1 वर्षासाठी तुम्हाला असेल. 1 वर्ष ज्या दिवशी तुम्ही बॅच बाय करता तिथून पुढे ही व्हॅलिडिटी 1 वर्षासाठी असेल. सर व्हॉट अबाउट द ऑफलाईन बॅच, की जर मी ऑफलाईन बॅच परचेस करत असेल तर कशा पद्धतीनं? पहिली गोष्ट म्हणजे काय, ऑफलाईन टीचिंग, कम्प्लिटली ऑफलाईन टीचिंग या ठिकाणी असेल. ऑफलाईनचा बॅच करण्याचा ॲडव्हान्टेज हा डेफिनेटली होतो, एवढं मात्र नक्की. ॲडव्हान्टेज का? कारण की आपल्याला आजूबाजूला कॉम्पिटिशन दिसते, आजूबाजूला लोक दिसतात, आणि नेमकं स्पर्धेत आपण ॲक्च्युअल पद्धतीने उतरतो, व्हर्च्युअल पद्धतीने नाही. सर मग ऑनलाईन करणं वाईट का? नाही, ऑनलाईन करणं सुद्धा वाईट नाही, पण ऑफलाईन करणं हे जास्त चांगलं. मग सर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना काय, कम्प्लीट ऑफलाईन टीचिंग, पर्सनल. तुम्ही एखाद्या वेळी तुम्हाला वाटलं तुम्ही येऊन कधीही भेटू शकता. सर मला पर्सनली येऊन तुम्हाला भेटायचं आहे काउन्सिलिंगसाठी, भेटू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, अड्डा 247च्या तुम्हाला असलेल्या टेस्ट सुद्धा या ठिकाणी मिळतील. सगळे बुक्स जे ते प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. फॅकल्टीजला तुम्ही कोणत्याही वेळेस कधीही अप्रोच करू शकता, भेटू शकता, बोलू शकता. एक्स्ट्रा स्टडी मटेरियल, एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल हे क्लासमधून तुमच्याकडून करून घेतल्या जातं, लक्षात घ्या. सर अजून नेमकं कसं, टॉपिक वाईज टेस्ट, वीकली टेस्ट, मंथली टेस्ट या पद्धतीने सगळ्या कंडक्ट केल्या जातात. सारथीची किड बॅग तुम्हाला या ठिकाणी दिली जाते. सर अजून काय, तुम्हाला ऑफलाईन तर ॲक्सेस असतो, एका व्ह्यूचा ऑनलाईन सुद्धा ॲक्सेस तुम्हाला या ठिकाणी दिला जातो. व्हॅलिडिटी किती दिवसांची असते सर ऑफलाईन बॅचची? तर व्हॅलिडिटी तुम्हाला ही साधारणतः 1 वर्षाची व्हॅलिडिटी जी आहे तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईनसाठी असते. सर हे सगळं बरोबर आहे. व्हॉट अबाउट द फीस? फीसच्या बाबतीत नेमकं काय स्ट्रक्चर असणार आहे आपलं? फीसच्या बाबतीत सगळ्यात पहिली गोष्ट की आपण याला 2 गोष्टींमध्ये विभागलेलं आहे, की सर मला 5 विषयांची तयारी करायची किंवा मला 4 विषयांची तयारी करायची, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि याच्यासोबत GA. सर मला या 4 विषयांची तयारी करायची, ज्याला आपण म्हणतो जनरल बँकिंग. या 4च विषयाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फीस जी आहे ऑनलाईन मोडसाठी असणारे 12,000 रुपये. सर मला AFO पण करायचं, जनरल बँकिंग पण करायचं, अशा विद्यार्थ्यांसाठी 5 विषयांचं कंप्लीट टीचिंग असेल, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA आणि ॲग्रिकल्चर. या 5 विषयांची ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठीची जी फी आहे ती आहे 15,000 रुपये, जी ऑलरेडी आपली मागच्या वर्षी सुद्धा एवढीच फीस होती, या वर्षी सुद्धा ती फीस तशाच पद्धतीने आहे. सर व्हॉट अबाउट द ऑफलाईन बॅच? तुम्हाला बऱ्यापैकी कम्प्युटर लॅब आहे, रीडिंग आहे, लायब्ररी आहे, या सगळ्या गोष्टी ऑफलाईन मोडमध्ये आपण प्रोव्हाइड करतो. दुसरी गोष्ट, ऑफलाईनमध्ये तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग आहे, तुम्ही येऊन कधीही भेटू शकता, समोरासमोर भेटू शकता. प्लस तुम्हाला एक ऑनलाईन ॲक्सेस सुद्धा आपण दिला जातो. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर ऑफलाईनला अजून एक ॲडव्हान्टेज काय? सर वर्षभरात मी विजेता बॅच 1 करत होतो, मला विजेता बॅच 2 मध्ये शिफ्ट व्हायचंय. ऑफलाईनचे स्टुडंट होऊ शकतात, ऑनलाईनचे नाही. ऑफलाईनचे स्टुडंट अशा पद्धतीने की वर्षभरात मल्टिपल बॅचेस मी कितीही करू शकतो. वर्षभरात मला 2 ते 3 बॅचेस, म्हणजे माझी व्हॅलिडिटी आहे तोपर्यंत मी कितीही बॅचेस अटेंड करू शकतो, कोणत्याही बॅचेस मी अटेंड करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. या ऑफलाईन बॅचची फी मग AFO प्लस जनरल बँकिंग असो, जनरल बँकिंग असो, कुठलीही असो, त्यांची फीस असणार आहे 25,000 म्हणजे 25,000 रुपये. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय सर, नेमका बॅचेस स्टार्ट कधीपासून होणार आहे? जसं मी सगळ्यात सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की ही बॅच कधी स्टार्ट होणार आहे, 8 जानेवारी 2024. माझ्याच्या इथे 23 लिहिलं गेलं, 8 जानेवारी 2024ला साधारणतः आपली नवीन बॅच चालू होणार आहे. 8 जानेवारी 2024ला. अनफॉर्च्युनेटली माझ्याच्या 23 लिहिलं गेलं तिथे, 8 जानेवारी 2024ला. टाइम काय असणार आहे सर? सकाळी 7:30 वाजता ही बॅच असणार आहे, म्हणजे सकाळची बॅच ही असणार आहे. मग टीचिंग नेमकं कसं होईल सर? सकाळी जे आहे तुमचे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि GA हे 4 लेक्चर होतील, आणि ॲग्रिकल्चरचं लेक्चर जे आहे ते इव्हिनिंगला तुमचं असेल. सर हे सगळं बरोबर आहे, पण मला बॅच परचेस करायची असेल तर कशा पद्धतीने करायची? सिंपल, प्ले स्टोअरला जायचं, सारथी एज्युकेशन किंवा जो व्हिडिओ तुम्ही पाहता याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ॲप्लिकेशनची लिंक आपली दिलेली आहे. तुम्हाला सिंपल काम करायचं आहे, आयदर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊ शकता, त्या ठिकाणी जाऊन सारथी एज्युकेशन हे ॲप सर्च करायचं आहे, ज्याच्या खाली सारथी लर्निंग सेंटर असं लिहिलेलं असेल. हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. या इंटरफेसमध्ये तुम्हाला जायचं आहे कोर्सेसमध्ये. कोर्सेसमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी वरती तुम्हाला कोर्सेसमध्ये तुम्हाला साधारणतः जी बॅच आहे आपली ती बॅच तुम्हाला दिसेल की सर
बॅच कोणती, तर विजेता बॅच 1 अशा पद्धतीने तुम्हाला इथे वरती ती बॅच दिसेल. आता विजेता बॅच 1 बाय करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की सर बाय नाऊला क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस विचारला जातो. तुम्हाला तुमचा ॲड्रेस विचारला जातो, की त्या ठिकाणी ॲड्रेस प्रॉपर भरायचा आहे, पिन कोड व्यवस्थित टाकायचा आहे, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. हा तो ॲड्रेस टाकायचा ज्या ॲड्रेसवरती तुम्हाला पुस्तकं हवी आहेत. मग ज्या ॲड्रेसवरती पुस्तकं हवी आहेत तो ॲड्रेस तिथं फुलफिल करा, तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाका. तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती वर्किंग 9 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला जी पुस्तकं आहेत ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी ती पोहोचतील. म्हणजे हे ऑनलाईन विद्यार्थ्यांना बॅच बाय कशी करायची त्याबद्दल मी सांगतोय. ऑफलाईनची ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला इथे यावं लागेल, ऑफिसला यावं लागेल. येताना 3 फोटो, आधार कार्ड तुम्हाला सोबत घेऊन यावं लागेल. या पद्धतीने तुमची ॲडमिशन प्रोसेस ऑफलाईनला कंप्लीट केलं जाईल. ऑनलाईनची ॲडमिशन प्रोसेस ही या पद्धतीने राहील. सर मला जर सुरुवातीला डेमो लेक्चर्स पाहायचे असतील तर मला सुरुवातीला बघायचं आहे की तुमच्यापैकी तुम्ही कसं शिकवता, कशा पद्धतीने तुम्ही कंडक्ट करता, सगळे लेक्चर्स कशा पद्धतीने होतात. तर 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. एक, सारथी एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवावं. आणि दुसरं, सारथी एज्युकेशनचं यूट्यूब चॅनल, ज्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ पाहताय याला सबस्क्राईब करून ठेवावं. 8 जानेवारी 2024ला साधारणतः जे डेमो लेक्चर्स आहेत ते याच यूट्यूब चॅनलवरती सकाळी 7:30 वाजता शार्प चालू होतील. तर पहिल्यांदा 3 ते 4 दिवसांपर्यंत तुम्हाला हे डेमो लेक्चर्स असतील आणि आफ्टर दॅट तुमची जी ॲडमिशन प्रोसेस आहे तेव्हाही तुम्ही कंप्लीट करू शकता. तर ह्या सगळ्या बाबतीत तुम्हाला माहिती होप सो कळाली असेल. सर मला तरीसुद्धा डाऊट आहे, मला तरीसुद्धा असा आहे प्रॉब्लेम की मला विचारायचं आहे, अजून विचारायचं आहे किंवा काही क्युरीज आहेत, मग आता मी कुठे विचारू. तर तुम्हाला नंबर देतोय 869494 7070 किंवा 869494 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. किंवा सर मला टेक्निकल थोडी हेल्प पाहिजे, म्हणजे नेमकं कसं की सर माझं ॲप मी लॉग इन केलं होतं, लॉग इनच होत नाही आहे, मला ॲपमध्ये थोडासा इश्यू येतोय, डाउनलोड करायला इश्यू येतोय. मग अशा वेळेस मी टेक्निकल हेल्प कोणाची घ्यायची, इन्क्वायरी करायची असेल तर या नंबरवर करू शकता. वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 या दरम्यान साधारणतः तुम्ही या नंबरवरती कॉल करायला पाहिजेत. सर टेक्निकल हेल्पसाठी काय, 726195 6272 शिव सर म्हणून आहेत, शिवशंकर सर म्हणून आहेत, यांना तुम्ही साधारणतः फोन करू शकता, ऑनलाईनचे विद्यार्थी, आणि त्यांना तुम्ही टेक्निकल हेल्प त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. होप सो तुम्हाला या बाबतीत ही माहिती पूर्ण कळाली असेल. लवकरच भेटूयात आपण आपल्या रेग्युलर लेक्चर्सच्या वेळेस, म्हणजे कधी 8 जानेवारी सकाळी 7:30 वाजता. चालेल. सो सगळ्यांना नवीन वर्षाच्या येणाऱ्या खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. कुठलीही प्रॉब्लेम असेल तर बिनधास्त तुम्ही कॉल करू शकता किंवा विचारू शकता. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.